माझी बायको डॉक्टर होती. एक माणूस एक दिवस आड आमच्या घरी यायचा आणि म्हणायचा की माझी आई खूप आजारी आहे आणि माझ्या बायकोला त्याच्यासोबत घेऊन जायचा. बायको रात्रभर तिथेच राहून दुसऱ्या दिवशी परत यायची. हा क्रम गेल्या काही दिवसापासून सुरूच होता. पहिले तर मी हाच विचार करून दुर्लक्ष करत राहिलो की हे तर बायकोचे कर्तव्य आहे की तिने पेशंटची काळजी घ्यावी आणि त्यांच्याजवळ राहावे. पण आता हे सर्व मला असह्य झालं होतं. कारण मला कुठेतरी चुकीचं वाटत होतं की तो माणूस त्याच्या आईच्या आजारपणामुळे माझ्या बायकोला काही त्रास द्यायला नको. एके दिवशी मी बायकोला सांगितले की तू रात्री तिथे थांबू नकोस, मला ते अजिबात आवडत नाही. तर ती मला म्हणाली की हे माझं कर्तव्य आहे. आणि राहिली त्या माणसाची गोष्ट तर त्याची काळजी करू नका. माझ्या बायकोचा स्वभाव इतका कडक होता की मला इच्छा नसतानाही गप्प बसावं लागलं. आज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो तेव्हा तो माणूस त्याच्या बाईकवरून खाली उतरून आमच्या दाराकडे येत होता. मी त्याला वाटेत थांबून आधी नमस्कार केला, मग त्यानेही मला नमस्कार केला आणि दरवाजा अर्धा उघडून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. मी पण मान वळवून दरवाजाकडे बघितलं आणि मग पुन्हा त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं की आता आईची तब्येत कशी आहे. तर तो म्हणाला, सर, म्हणूनच आज मी पुन्हा आलो आहे, तिची तब्येत ठीक नाही. मी खेदाने माझे ओठ गोल केले आणि आवाज काढत बायकोला बोलावलं. आतून तिचा आवाज आला की ती येत आहे, पण तो माणूस हट्ट करू लागला की मी स्वतः जाऊन डॉक्टर साहेबांना बोलवतो. त्या माणसाचं बोलणं ऐकून मला खूप राग आला, पण मी स्वतःवर ताबा ठेवत म्हणालो की नाही, त्याची गरज नाही, ती स्वतः येत आहे. माझं रागाचं बोलणं लक्षात आल्यावर तो शांत बसला आणि जाऊन आपल्या बाईकजवळ उभा राहिला. 5 मिनिटांनी बायको हातात बॅग घेऊन बाहेर आली आणि मला बाय करत त्या माणसासोबत निघून गेली. माझी नजर त्याच्या बाईकची पाठलाग करत होती. अचानक माझ्या मनात संशय निर्माण होऊ लागला. मला माहीत होतं की माझ्या बायकोच्या आयुष्यात जे स्थान माझे आहे ते कोणाचेच नाही, पण तरीही मला जळणं का होत होतं ते माहीत नाही. बाईक माझ्या नजरेतून दिसेनाशी झाल्यावर मी माझ्या बाईकचा वेग वाढवला आणि ऑफिसला जायला निघालो. पण बाईक चालवतानाही माझे सगळे विचार त्या माणसावर अडकले होते, जो आमच्या आयुष्यात अचानक न बोलवता आला होता. ऑफिसला पोचल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या बायकोला फोन करून घरी पोचायला सांगितलं. तिने सांगितलं की मी त्याचं महिलेच्या घरी आहे, मी तुमच्यासोबतच आता संध्याकाळी बोलेल. कॉल संपवून मी मोबाईल टेबलवर ठेवला आणि दोघे श्वास घेतला आणि कामावर लक्ष केंद्रित केलं. कारण बॉसने ऑफिस अगदी समोर होतं. मी संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो, पण माझ्या मनातून ते विचार काही केल्या जात नव्हते. मी कामातून मोकळा होऊन ऑफिसमधून बाहेर पडल्यावर पुन्हा एकदा विचार केला की असा विचार करू नकोस. माझ्या मनात एक वर्तुळ तयार झालं होतं. मी बाईक चालू केली आणि वेग वाढवला. माझे डोळे जळत होते. मी वेगाने बाईक चालवत घरी पोहोचलो आणि बेलवर हात ठेवला, पण कोणी दरवाजा उघडला नाही. म्हणजे ती अजून घरी आली नव्हती. रागाच्या भरात मी दुसरी चावी काढून कुलूप उघडले आणि घरात जाऊन सोफ्यावर बसलो आणि किचनमध्ये जाऊन फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढून तोंडाला लावली आणि पूर्ण बाटली संपवली. पाणी पिऊन माझा राग थोडा शांत झाला तेव्हा मी पुन्हा एकदा माझ्या पत्नीला फोन केला आणि तिने लगेच फोन उचलला. मी तिला तोच प्रश्न विचारला की घरी कधी येणार. ती म्हणाली की मी सकाळी येणार आहे, पेशंटची अवस्था अतिशय वाईट आहे. मी तिला काही सांगण्याच्या आतच तिने फोन ठेवला होता. मी फोन तिथेच टेबलावर ठेवला. जर मला त्या माणसाचे घर माहिती असतं तर मी तिला तिथूनच आतापर्यंत घेऊन आलो असतो, पण असे करणे मला योग्य वाटले नाही. कारण माझी पत्नी डॉक्टर होती. पेशंटच्या घरून तिला कोणी असं आपलं आणलं असतं तर तिला नक्कीच खूप वाईट वाटलं असतं. अशी ती इतर मुलींसारखी नव्हती. मी तिथे बराच वेळ बसून दाराकडे बघत राहिलो. जेव्हा भूक लागली तेव्हा मी उठून जेवण गरम केलं आणि जेवायला बसलो. जेवल्यानंतर मला वाटलं की माझी बायको घरी नाही तर टीव्ही बघून टाइमपास करावा, पण टीव्हीवरील पहिलीच बातमी ऐकून माझं मन अस्वस्थ झालं. शहरात होणाऱ्या रोजच्या विचित्र घटनांनी संपूर्ण शहर हादरून गेलं होतं. मी पुन्हा एकदा माझ्या पत्नीला फोन केला तर यावेळी तिचा फोन बंद होता. मी तिला अनेक वेळा फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. तो माणूस अचानक कुठून आमच्या आयुष्यात आला असेल हे मला माहीत नाही. त्या माणसाचा काही पत्ता आहे ना. आम्ही त्याला यापूर्वी कधी पाहिलं होतं. मला भीती होती की त्याने माझ्या पत्नीला काही नुकसान पोचवायला नको किंवा माझ्या पत्नीला माझ्यापासून दूर न्यायला नको, नाहीतर लोकांमध्ये माझी काही इज्जत राहणार नाही. सगळ्यांना वाटेल की माझ्याकडून स्वतःची बायको सांभाळली गेली. आता मी ठरवलं की उद्या तिला त्या माणसासोबत जाण्यासाठी नकार द्यायचा.
मी रात्रभर त्याच खुर्चीवर बसून तिथेच झोपी गेलो. की रात्र घालवल्यावर सकाळी दाराची बेल वाजली म्हणून मी पाय धरून उठलो आणि दरवाजा उघडला तर बायको समोर उभी होती. पण तिचे लक्ष रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांकडे होतं. मी शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि आत आलो. तीही दरवाजा बंद करून आत आली. तिची बॅग टेबलवर ठेवली आणि तिथेच खुर्चीवर बसली. आता तू त्या माणसाबरोबर त्याच्या घरी जाणार नाहीस. उभा असतानाच मी तिच्या बंद डोळ्यांकडे पाहिलं आणि तिला म्हणालो. तिने डोळ्यांनीच उत्तर दिलं की माझी त्यांना गरज आहे. त्यावर आधीच चर्चा झाली आहे. त्याची आई आजारी आहे. मी तिच्यासमोर बसून म्हणालो की मी म्हणतोय ना की तू जायचं नाही. आता तो त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. तर ती थोडं मोठ्याने बोलली की तुला काय म्हणायचं आहे? मी हे काम करणं बंद करावं आणि घरात बसून राहावं? मग माझी पदवी काहीच कामाची राहणार नाही. मी म्हणालो की असं मी तुला कधी म्हटलं की तू ही नोकरी सोडून दे. फक्त त्या माणसाच्या घरी जाऊ नकोस. तुझं त्याच्या घरी जाणं किंवा राहणं मला अजिबात आवडत नाही. माझी बायको रागातच म्हणाली की तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात. मी हैराण होऊन तिच्याकडे पाहिलं. मी तुझ्यावर संशय घेत नाही. मी त्या माणसावर संशय घेत आहे आणि हा माझा आदेश आहे की तू आता त्या माणसाबरोबर जाणार नाहीस. एवढे बोलून मी उठलो आणि खोलीच्या दिशेने चालू लागलो. तेवढ्यात ती मागून जोरात ओरडली की तुम्ही मला हुकूम देऊ शकत नाही आणि तुम्ही मला कुठेही जाण्यापासून रोखूही शकत नाही. मी माझा निर्णय घेण्यास समर्थ आहे. ती तितक्या मोठ्याने बोलली होती की मी तिच्याकडे बघतच राहिलो. मी काहीच न बोलता सरळ माझ्या खोलीत आलो आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागलो. तयार झाल्यावर नाश्ता न करताच घराबाहेर पडलो. मला वाटलं की ती मला थांबवेल आणि नाश्त्यासाठी विचारेल. पण तसं झालं नाही. आता मी पूर्णपणे बदलली होती. काही आठवड्यातच आमच्यात वेगळं नातं निर्माण झालं होतं. मी रागानेच बाईक स्टार्ट केली आणि ऑफिसमध्ये आलो. पण राग आणि भूक यामुळे आता माझं लक्ष कामात लागत नव्हतं. ऑफिसमधून सुट्टी घेऊन मी बाहेर पडलो आणि ऑफिसपासून दूर असलेल्या एका ढाब्यावर नाश्ता करायला आलो. नाश्ता करून तिथेच बसलो आणि सकाळी झालेल्या प्रकाराबद्दल विचार करू लागलो. बायकोचं त्या माणसाला वळून पाहणं, त्या माणसाच्या घरी जाण्यासाठी माझ्याशी भांडणं, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत होतो. हे सर्व काही एका दिवसातच घडलं नाही. मग हे होऊ शकतं की ती लग्नाआधीही त्या माणसाला भेटली असावी. म्हणून तर ती माझ्यासमोर असं बोलत होती. नक्की ते दोघे मिळून माझी फसवणूक करत आहे. तो माणूस आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन तिला सोबतच घेऊन जाईल. देव जाणे त्या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे की त्यांच्या घरी जाण्यासाठी माझी बायको एवढी इतकी उड्या मारत होती. विचार करून माझ्या तळपायाची आग मस्तकात जात होती. माझ्या मनात इतका तिरस्कार निर्माण झाला होता की जेव्हा जेव्हा माझ्या पत्नीबद्दल माझ्या मनात विचार येत होता तेव्हा माझ्या तोंडून विचित्र शब्द निघायचे. संध्याकाळी घरी आल्यावर मी चावीने दरवाजा उघडून आत गेलो. आतल्या खोलीत कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. मी आवाज न करता खोलीबाहेर उभा राहिलो आणि बायकोकडे पाहिलं. ती खोलीत एकटी होती आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होती. ती म्हणत होती की एक औषध वेळेवर देत राहा. मला असं वाटतं आहे की आता मला घर सोडून तुला भेटणं अवघड जाईल, कारण माझ्या नवऱ्याला मी तुझ्या घरी यावं असं वाटत नाही. पण तू काळजी घे. परिस्थिती आणखी बिघडली तर शेवटचे पाऊल उचलावेच लागेल. मला आता त्याची अजिबात पर्वा नाही. एवढं सगळं ऐकून मी दारापासून दूर सरकत किचनमध्ये आलो आणि एक ग्लास उचलून जोरात खाली फेकला. भांड्याचा आवाज ऐकून ती खोलीतून ओरडली, कोण आहे? मी काही उत्तर दिलं नाही. मी फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली आणि ग्लासमध्ये पाणी ओतलं. यावेळी मला पावलांचा आवाज किचनच्या दिशेने येताना जाणवला. ती किचनमध्ये येताच मी तिच्याकडे बघितलं तर ती घाबरलेली दिसत होती. तिच्या हातात फ्लॉवर पॉट होता. मला समोर पाहून ती रागातच म्हणाली की तुम्हाला बेल वाजवता येत नाही का? मी किती घाबरले. मी काहीच न बोलता तिच्या हातून फ्लॉवर पॉट घेतला आणि म्हणालो की तू असं काय करत होती की इतकी घाबरलीस? आणि या फ्लॉवर पॉटने माझा खून करायचा विचार होता की काय? माझं बोलणं ऐकून ती म्हणाली की मी का करेन कोणाचा खून? तुम्ही उगाच माझ्यावर आरोप लावू नका. मी काहीच केलं नाही आणि हा फ्लॉवर पॉट मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी घेतला होता. मी पुढे काहीच न बोलता माझे कपडे बदलायला आत गेलो. आज मी तिच्यासोबत काय करत आहे आणि ती स्वतः तिथे काय करत आहे याची मला पर्वा नव्हती. आता माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती
की ती मला फसवायला कुठपर्यंत जाऊ शकते. मी रूमच्या बाहेर फिरत असताना माझी बायको फोनवर काय बोलत होती याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला, पण मला काही समजत नव्हतं की ती कोणाशी बोलत होती. आणि तिची पळून जाण्याची योजना तर नसेल ना? ती जर घरातून पळून गेली तर मला कुठेही तोंड दाखवता येणार नाही. माझ्या परिसरात मला आदर असेल. मला पटकन काहीतरी करावे लागेल. पण कसंही होऊ शकतं की ती त्या माणसासोबत लग्न करण्याऐवजी दुसऱ्यासोबत पळून जाण्याचा विचार करत होती आणि मला दाखवण्यासाठी त्या माणसाला पुढे करत होती, जेणेकरून मी तिला शोधू शकणार नाही. माझ्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले होते. असाच विचार करून मी झोपी गेलो. सकाळीच तो माणूस घरासमोर आला होता आणि माझी बायको माझ्यासमोरून त्याच्यासोबत निघून गेली होती. पण मी काही बोलू शकलो नाही, कारण आमचे भांडण संपूर्ण परिसराने बघावे अशी माझी इच्छा नव्हती. म्हणून मी ऑफिसमध्ये आलो. दिवसभरात ऑफिसचे काम करून मी घरी आलो तर सगळं घर रिकामं होतं. म्हणजे ती आजही येणार नव्हती. मी खुर्चीवर बसून माझ्या जुन्या दिवसांची आठवण काढू लागलो. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात मी खूप आनंदी होतो, पण आता सगळं उलट झाले होते. कधी कधी वाटायचं की ती लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात फक्त चांगले वागण्याचे नाटक करत असावी आणि आता नाटक करून थकली नसेल म्हणून ती तिचा खरा चेहरा दाखवत होती. माझे डोके दुखत होते. आजची रात्र खुर्चीवर बसून काढायची. सकाळी मी दार उघडलं तर ती समोर उभी होती. ती हसत हसत त्या माणसाला बाय करत होती. मग तिने माझ्याकडे बघितलं आणि आत आली. दार बंद करण्याआधी मी तिथून जाणाऱ्या माणसाकडे एक कटाक्ष टाकला तर तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. मी रागाने दरवाजा बंद केला आणि खोलीत आलो आणि तिच्या हाताला जोरात पकडून म्हणालो, की सध्या तू इथे माझी बायको की सध्या तू तिथे माझी बायको म्हणून राहतेस? तुझी घाणेरडी कामं इथे चालणार नाहीत. इथे माझी इज्जत आहे. पण तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. मी तिला रागातच पाहिलं आणि तिला जबरदस्तीने बेडवर ढकलून खोलीबाहेर आलो. बाहेर येऊन विचार करू लागलो की सगळी उद्ध्वस्त करून स्वतःच कुठेतरी लांब निघून जावं. तिथे मला कोणी ओळखतही नसेल. मी घरीच येऊन कपडे बदलून पुन्हा घराबाहेर आलो. बाहेरच जेवण करून रात्री घरी परतलो तेव्हा ती गाढ झोपलेली होती. क्षणभर मला तिचा गळा दाबावासा वाटला, पण मला खुनी व्हायचं नव्हतं. माझ्या हृदयात आजही तिच्याबद्दल प्रेम होतं. जिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण केली होती आणि काम करायचं स्वातंत्र्य दिलं होतं. आणि आज तीच माझ्या डोळ्यात धूळ फेकत आहे. मी माझ्याच विचारात गुदमरत होतो. मी खोलीतून बाहेर पडलो आणि खुर्चीवर बसून रडू लागलो. हे अनेक आठवडे असंच चालू राहिलं. या दरम्यान माझे आणि माझ्या बायकोचे संबंध इतके खराब झाले होते की एकाच घरात राहून आम्हाला एकमेकांचा चेहरा पाहण्याची इच्छाही नव्हती. तिच्या मर्जीने यायची आणि निघूनही जायची. माझी परवानगी घेणेही ती विसरली होती. एके दिवशी बोलता बोलता कोणीतरी मला सांगितलं की जो माणूस माझ्या घरी येतो त्या व्यक्तीची आई 5 वर्षापूर्वीच मरण पावली आहे. हे ऐकून मला धक्का बसला. आजही माझी बायको त्या माणसाच्या घरी होती. सगळं जाणून घेतल्यानंतर माझं डोकं खराब झालं होतं. तो माणूस आपली आई आजारी असल्याचं खोटं का बोलला असावा? त्या माणसाचा खोटं बोलण्याचा अर्थ काय आहे? हे दोघेही कोणत्या तरी चुकीच्या कामात सहभागी तर नाहीत ना? किंवा ते खरोखरच पळून तर जाणार नाही ना? बायको पळून गेल्याच्या विचारानेच मला घाम फुटला. मी घाम पुसून खिशातून मोबाईल काढला आणि बायकोला फोन लावला तर तिचा फोन बंद येत होता. रागाच्या भरात मी तिथेच फोन आपटला आणि घरातून बाहेर पडून रात्रभर रस्त्यावर बसून राहिलो. मग सकाळी उठलो आणि घरात बसलो. काही वेळाने बायको घरी आली आणि रूममध्ये गेली. मी पण तिच्या मागे रूममध्ये गेलो आणि मला बघून ती सरळ बाथरूममध्ये गेली आणि 5 मिनिटांनी बाहेर येऊन केस बनवू लागली. मी तिला विचारले की तू कुठे जात आहेस? ती म्हणाली की त्या माणसाची आई खूपच आजारी आहे म्हणून मी परत जात आहे. तिच्या उत्तराने मला तर जास्त शंका येऊ लागली. शिवाय तिची अवस्था पाहून मला वाटलं कदाचित ती पळून जायच्या तयारीत आहे. ती घराबाहेर पडून थोडं दूर गेल्यावर मीही माझ्या बाईकडून तिच्या मागे गेलो. तिची बाईक थांबवली तेव्हा मीही माझी बाईक काही अंतरावर उभी केली. आज मी तिच्यासोबत काय करत आहे हे आणि ती स्वतः तिथे काय करत आहे याची मला पर्वा नव्हती. आता माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती की ती मला फसवायला कुठपर्यंत जाऊ शकते. मी रूमच्या बाहेर फिरत घराच्या आत शिरले होते. मीही
त्याच्या मागे मागे त्या घरात शिरलो. मी आज जे पाहिलं ते पाहून मी चक्रावून गेलो, कारण तिथे समोरच्या बेडवर कोणीतरी झोपलेलं होतं आणि माझी पत्नी त्याला इंजेक्शन देत होती. मग ते दोघेही उठून उभे राहिले आणि दुसऱ्या खोलीत कोपऱ्यात उभे राहून बोलू लागले. तो तिला बोलत होता की तू तिला इंजेक्शन तरी दिले आहेस, पण तुला काय वाटतं किती ती आता मरेल? कधीपासून मी तिला सहन करतोय? त्या माणसाचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. तो माझ्या बायकोला त्यावर ती म्हणाली, हो नक्की मरणार. मी जे काही मेडिसिन तिला दिलेले त्याने त्याचं काम सुरू केलं. आता ती 3 दिवसात मरेल आणि मग तिची सर्व मालमत्ता तुझ्या आणि माझ्याकडे येईल. मग तू मला समान वाटा दे. ही गोष्ट माझ्या हाताबाहेर जाण्याआधीच मी ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि काही वेळाने पोलीसही आले. पोलीस खोलीत शिरले होते. पोलिसांना पाहून माझ्या बायकोचा आणि त्या माणसाचा चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि विचारू लागले, तुम्ही दोघे इथे काय करत आहात? नाहीतर तुमची खूप वाईट अवस्था होईल. मग तो पोपटासारखा खरं खरं बोलू लागला, ही माझी बहीण आहे. मला काही वर्षापूर्वी माझ्या घरच्यांनी माझ्या लालची स्वभावामुळे घरातून हाकलून दिलं होतं आणि तुमच्या लग्नातही कोणी माझा उल्लेख देखील केला नाही, कारण मी त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा कधीच नव्हतो. घरातून बाहेर पडल्यानंतर मी त्या मुलीला माझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, कारण मी नोकरी करत नव्हतो. त्यामुळे माझ्या खाण्यापिण्याचेही वांदे झाले होते. म्हणून मी त्या मुलीशी लग्न केलं. एक दिवस मी माझ्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला बाजारात पाहिलं. मग एक दिवस मी हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या बहिणीला भेटलो आणि माझी मदत करण्यास भाग पाडलं. माझी बहीण पहिल्यापासूनच माझ्यावर खूप प्रेम करत होती, त्यामुळे तिने लगेच होकार दिला आणि मदत करायला सुरुवात केली. म्हणूनच मी रोज तिच्याकडे यायचं. बायको आणि तिच्या भावाने आपला गुन्हा कबूल केला, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. माझ्या पत्नीचे ज्या मुलीला विष दिलं होतं त्या मुलीला वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो, पण विषामुळे त्या मुलीच्या किडनीवर परिणाम झाल्याने तिला अनेकदा श्वास घेण्यास त्रास होत होता. बायको आणि तिचा भाऊ तुरुंगात शिक्षा भोगत होते. एकीकडे ती मुलगी होती ज्या मुलीला प्रेमाची इतकी मोठी शिक्षा मिळाली होती आणि तिला तिच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा भाग गमवावा लागला, आणि दुसरीकडे मी होतो ज्याला त्याच्याच बायकोने फसवले होते. परंतु वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही. कधीकधी हा काळही जखमासोबत निघून जातो. नॉर्मल झाल्यानंतर 1 वर्षात मी दुसरं लग्न केलं. आता मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.